श्रोते हो, दर्शक हो आणि मित्र हो, मार्मिक संवाद न्यूजच्या माध्यमातून राष्ट्रीय युवक दिनाच्या औचित्याने आपण संवाद साधतो आहोत आमचे युवक मित्र श्री गणेश सिंघन यांच्याशी. गणेशजी, मागील 4-5 प्रश्नामध्ये उहापोह करताना तुम्ही सांगितलं की युवकांची मानसिकता खस्ते आहे आणि त्यांचा स्क्रीन टाईम वाढलेला आहे, सोशल मीडियाचा टाईम वाढलेला आहे, व्यसनाधीनता वाढलेली आहे आणि या सगळ्यांचा एकूणच परिपाक म्हणजे मानसिक आरोग्य त्यांचं बिघडलेलं आहे. शारीरिक आरोग्य बिघडलेलं आहे, मानसिक आरोग्य बिघडलेलं आहे. मग मानसिक आरोग्य सुधारण्यासाठी युवकांनी कोणत्या गोष्टींची खबरदारी घ्यावी? मानसिक आरोग्य सुधारण्यासाठी युवकांनी व्यायामाकडे लक्ष दिलं पाहिजे. सकाळी मॉर्निंग वॉकला जावा, शुद्ध हवा घ्या, मेडिटेशन करा, योगा करा. योगामध्ये बरेचसे प्रकार आहेत. प्राणायाम आहे, प्राणायाम सुद्धा खूप महत्त्वाचा आहे. या छोट्या छोट्या गोष्टी जरी आपण फॉलो केल्या तरी आपलं मानसिक स्टेबलता चांगली होऊ शकते. आणि आपण पाहतो की हल्ली म्हणजे फास्ट फूड खाण्याचं प्रमाण खूप वाढलेलं युवकांमध्ये. हो हो, बरोबर. त्याच्यामुळे तामसी वृत्ती म्हणजे त्याच्यामध्ये जो म्हणजे पदार्थ वापरतात त्याच्यामुळे रागीटपणा येणे हे कॉमन गोष्टी झालेत आजकाल. आणि ते पोषक पण नाही, फक्त जिभेला चांगलं आहे पण सगळं ते शरीराला पोषक नाही. ते जेवढं टाळता येईल तेवढं टाळावं पाहिजे. आपण फास्ट फूड जे आहे, इव्हन चिप्स सुद्धा, चिप्स कुरकुरे हे सुद्धा आपण टाळले पाहिजे. मानसिक आरोग्यासाठी आपण घरचं हेल्दी अन्न खाल्लं पाहिजे. जे पॅकेजिंग फूड आपण जे वापरतो विनाकारण, ज्यावेळेस तुम्हाला गरज आहे त्यावेळेस तुम्ही वापरलं पाहिजे. बरोबर. परंतु ज्यावेळेस गरज नाही त्यावेळेस तुम्ही टाळलं पाहिजे. हो, बरोबर. अजून काय म्हणजे युवकांनी काय मानसिक आरोग्यासाठी काय करावं असं मला वाटतं? योगा, प्राणायाम, सकाळचं मॉर्निंग वॉक हे सुद्धा खूप सोपा व्यायाम आहे. मॉर्निंग वॉकला सकाळी गेलं तरी तुमचं मानसिक आरोग्य खूप चांगलं राहतं. आता आम्ही पाहतो मॉर्निंग वॉकला युवकांची संख्या म्हणजे तुलनात्मक कमी असते. हो, युवकांना मॉर्निंग वॉक करू वाटत नसेल जिम करा. नाही, परंतु आपण बघतो की युवकांची आता झोपायची वेळ जी आहे ते रात्री 8ची किंवा 9ची नाही आहे, त्या रात्री 12च्या पुढेच. उलट लवकर उठलं तर दिवस खूप मोठा सापडतो. जो सूर्य उगवायच्या दिवस उठतो त्याला दिवस मोठा सापडतो. पुरातन ह्याच्यात सुद्धा वेदात सुद्धा आहे, तो लवकर उठे त्याचं आयुष्य वाढेल. लवकर 5-6च्या अगोदर जो उठतो त्याचं आयुष्य खरंच खूप वाढतं. लवकर उठल्यामुळे जास्त काम होतं आणि काम झाल्यामुळे आपल्याला समाधान मिळतं आणि सकाळचा 1 तास आपण आपल्या शरीरासाठी देऊ शकतो अशा वेळेस. आणि समाधान मिळालं की आपलं मानसिक आरोग्य आपोआपच होतं, ऑटोमॅटिक सुधारतं. म्हणजे सकाळची सुरुवात जी आहे ती लवकर झाली पाहिजे आणि व्यायाम किंवा आहारामध्ये एक चांगल्या गोष्टी आपण घेतल्या पाहिजेत, सकारात्मक विचार केला पाहिजे. या सर्व गोष्टी केल्या तर आपलं प्रत्येकाचं मानसिक आरोग्य नक्कीच सुधारेल. खूप खूप धन्यवाद. आता तुमचं प्रत्येक पाऊल होणार आणखी हलकं, स्टायलिश आणि स्मार्ट. साई स्पोर्ट्स अँड एम्पोरियम घेऊन आलं आहे स्पोर्ट्स, रनिंग, वॉकिंग, जिम, कॅज्युअल, ट्रेकिंग आणि स्कूल शूजचे सुपर प्रीमियम कलेक्शन. येथील शूजची वैशिष्ट्ये: उत्कृष्ट कुशनिंग, मजबूत सोल, ट्रेंडी कलर्स, जबरदस्त फिट आणि दिवसभर कम्फर्ट. प्रत्येक वयोगटातील पुरुष, महिला आणि मुलांचे भन्नाट मॉडेल्स उपलब्ध. तुमच्या स्टाईलला आणि बजेटला फिट बसणारा परफेक्ट शूज. आजच भेट द्या साई स्पोर्ट्स अँड एम्पोरियमला आणि अनुभव घ्या कम्फर्ट, स्टाईल्स आणि ड्युरेबिलिटीचा अनोखा संगम.